मैं गुल्लक तोड़ के वापस गया तो वो गुड़िया महंगी हो चुकी थी। रोज बोलवतात पण काम करीत नाही, त्यांच्यावर कारवाई करा। पण मला वाटतं कलेक्टर साहेब बी काही लक्षात घ्यायला तयार नाही। लोखंडी रुमणे मोर्चाचा मी काल उल्लेख केला होता, तसा मोर्चा काढायची व्यवस्था करावी लागल। अधिवेशनाच्या वेळेस शासन प्रशासनाला पळता भुई थोडी करावं लागल। बऱ्याच गोष्टी हे हातात नाही म्हणतात। काही देवस्थानांच्या जमिनी ज्या त्याच्यात बदलच करता येत नाही, त्याच्या वर्गवारीत अशा कोट्यवधी रुपये घेऊन वर्गवारीत बदल केलाय। काही प्रकल्पांसाठी विशेष करून रेडी रेकनर वाढवून आणलं गेलं। दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला असं काहीतरी करावं लागल। तुमच्या त्या अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक मालमत्ता सगळं जर बघायला लागलो तर अवघड होईल। समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 54वा दिवस। आजही काही परिस्थितीत फरक पडलेला नाही आणि पडल का नाही असं काही वाटत नाही। आत्ताच आम्ही चर्चा करत होतो, सचिन सेठ अग्रवाल आले होते सगळ्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी। सहज चर्चेत विषय निघाला की अनेक शेतकऱ्यांनी या भरोश्यावर जमिनीचे सौदे केले, काही इशारा रक्कम दिली, परंतु 4 वर्ष झाले काहीच मार्ग दिसत नसल्याने काहींनी इशारा सोडून दिला, काहींनी तडजोड करून माघार घेतली आणि आता त्या जमिनींची किंमत चौपट झाली। या शेअरच्या माध्यमातून ते मी तुमच्या समोर मांडेल। मैं गुल्लक तोड़ के वापस गया तो वो गुड़िया महंगी हो चुकी थी। अर्थात लहान मुलांचा एक डब्बा असतो, जे आपण पॉकेट मनी खर्चाला त्याला देतो, तो ₹8ने त्या डब्यात गुल्लक म्हणतात त्याला तो टाकतो आणि ज्यावेळेस तो काही घ्यायची हे करतो आणि ते गुल्लक फोडतो, त्यातले पैसे घेऊन जातो, तोपर्यंत ती वस्तू महाग झालेली असती। अशीच त्या लहान मुलासारखी आमची परिस्थिती झालेली आहे। आम्ही आपले आज होईल उद्या होईल या आशेनं थांबलोय, परंतु काही होत नाही। आजच मी इशारा दिला होता, कलेक्टर साहेबांना विनंती केली होती की सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर काय असेल तर आमच्या जमिनींचे तफावत करून ठेवली क्षेत्रात। रोज बोलवतात पण काम करीत नाही, त्यांच्यावर कारवाई करा। पण मला वाटतं कलेक्टर साहेब बी काही लक्षात घ्यायला तयार नाही। वकील साहेब आता मला वाटतं 1-2 दिवसात लोखंडी रुमणे मोर्चाचा मी काल उल्लेख केला होता, तसा मोर्चा काढायची व्यवस्था करावी लागल। अधिवेशन आलंय, अधिवेशनाच्या वेळेस शासन प्रशासनाला पळता भुई थोडी करावं लागल। आज मी 1-2 प्रकरणांची माहिती घेतली। बऱ्याच गोष्टी हे हातात नाही म्हणतात। काही देवस्थानांच्या जमिनी ज्या त्याच्यात बदलच करता येत नाही, त्याच्या वर्गवारीत अशा कोट्यवधी रुपये घेऊन वर्गवारीत बदल केलाय। काही प्रकल्पांसाठी विशेष करून रेडी रेकनर वाढवून आणलं गेलं। 4-2 दिवसात त्या सगळ्या फायली येणार आहेत। समोर अधिवेशन आहे। परत एकदा या निमित्तानं विनंती करतो जिल्हाधिकारी साहेबांना की आता आम्ही जे मागण्या मांडतोय त्या मागण्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घ्या। सगळे प्रकरण आपल्याच हातात आहे आणि विशेष म्हणजे ज्या तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध खात्याच्या ज्या मेखा मारून ठेवल्या त्यांच्यावर कारवाई करा, नाहीतर आम्हाला दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला असं काहीतरी करावं लागल। नाहीतरी असंही काम होतं की नाही होतं याबाबत साशंकता आहेच, परंतु आमच्या ग्रामीण म्हणीपेक्षा जिथं टेकल तिथं टेकल। उद्यापासून आम्ही कायदा हातात घेतला आणि वैयक्तिक तुमच्या त्या अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक मालमत्ता सगळं जर बघायला लागलो तर अवघड होईल। कारण की ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून कामकाज चालू आहे जिल्ह्यात, ते काही रामराज्य आहे असं म्हणण्यासारखं नाही। त्यामुळे उगाच खोलात जायला लावू नका। आम्ही तर बर्बाद होऊ, पण 4-2 आणखी बर्बाद करून जाऊ हे लक्षात ठेवा। एवढंच या निमित्तानं सांगतो।